सोनू, अगं जमीन आपलीच आहे ना, मग ती वाचावी म्हणून आपणच प्रयत्न करायला पाहिजेत. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालायचा. तू पाहिलंस ना डॉक्टरांच्या डोक्याला झालेली जखम, आणि तरी अजून तुला असंच वाटतंय की त्यांना या वादात ओढावं. अगं पण ते नाही घाबरत गुंडांना, तू का एवढी घाबरतेस? सोनू, मला तुला परत परत तेच सांगायचा आणि तुझं परत परत तेच ऐकायचा कंटाळा आलाय. हे बघ, तू अजून लहान आहेस आणि जग कसं हे तुला नाही कळत. त्यामुळे यापुढे हा वाद इथेच थांबवायचा. झालं? तू लहान आहेस, तुला जग माहिती नाही, तुला काय कळत नाही एवढं बोललं की विषय संपतो ना. आई, मला माणसं ओळखता येतात आणि डॉक्टर अंकल खूप चांगले आहेत हे मी डोळे झाकूनही सांगू शकते. आज ना उद्या आपल्याला त्यांची मदत घ्यावीच लागणार आहे. सोनू, सारखी म्हणत असते तू लहान आहेस, तू जग बघितलं नाही, तुला काही कळत नाही म्हणून. हाच मंत्र चालू असतो ग तिचा सारखा. बाबा असे नव्हते, ते मला जबाबदारी घ्यायला शिकवायचे. त्यांना मला स्वावलंबी झालेलं बघायचं होतं. पण आई, तिला मी सारखी तिच्या पदराखालीच हवी आहे. बाळा, ती तुझी आई आहे. आईची माया वेगळी, बापाची वेगळी. बाप पोरानं जगातलं सगळं ऊन पावसाळं बघावं म्हणून धडपडत असते, पण आई ऊन पाऊस वारा वादळ ह्या सगळ्या चटक्यापासून आपल्या पोरांचं रक्षण व्हावं, सुरक्षित राहावेत म्हणून आई धडपडत असते. अगं तू जरा तिला समजून घे. अगं किती वेळा समजून घ्यायचं तिला? तिने असं बोलता कामा नाही होतं. थांब, मी तिला सांगून बघतो. काय सांगायचं तिला? काही नाही, मलाच कळत नाही आता मी काय करू ते. बाबा, तुम्ही आम्हाला का सोडून गेलात? तुम्हाला माहित नव्हतं का तुम्ही गेल्यावर आमची काय अवस्था होईल ते? आम्ही कसं सगळं फेस करणार आता? आईला हे जमत नाही हो, आणि आजीकडून तर काहीच अपेक्षा करू शकत नाही. सोनू, रडू नकोस. आता तू मोठी झालीस. आता आई आणि बाबा दोन्ही पण मधूच. तू नको का तिची काळजी घ्यायला? सांग बरं. आजी, तिचीच काळजी वाटते मला, म्हणून तर इतकी धडपडते ना मी. त्या गुंडांची आम्ही दोघी कशी लढणार ग? आणि त्यात आईला काय झालं तर? या गावातले लोक मला देव माणूस म्हणतात. हा, आठवलं. आज कुठं जायचं फिरायला? आजी, आपल्याला कुठे फिरायला जायचं नाही. आज आपण इथेच बसून गप्पा मारणार आहोत. अहो, पण तुम्ही खाली का बसलात? वर बसा ना. नाही, मी ठीक आहे इथे. वर बसा. बर. मी चहा आणते. आई, हे ठेव. डॉक्टर अंकल, आता जखम कशी आहे? हा, आता बरी आहे का आजी? मग परत कुठे बाहेर फिरायला नाही ना गेला? मी कुठे गेले फिरायला? अगं आजी, तू घरातून निघून गेली होतीस. डॉक्टर अंकल होते म्हणून सापडलीस आम्हाला, आणि आता म्हणते मी कुठे गेली होते म्हणून. हा, आठवलं. हाच घेऊन गेला होता मला, तुमची काळजी घ्यायला आलोय असं सांगून. हे बघा, असं असतं आमच्या आजीचं. आठवत तर काहीच नाही आणि कॉन्फिडन्सली काही बोलते. का आजी? दे, मी देते. त्या गुंडांनी तुम्हाला त्रास नाही ना दिला? म्हणजे परत नाही ना आले ते? नाही. एक दोन वेळा धमकीचे फोन येऊन गेले, बाकी काय नाही. पण ते काय चालायचंच.
काळजी घ्या. बरं झालं तुम्ही फळं आणलीत. आईने सफरचंद फार आवडतात आणि सोनूला चॉकलेट बघितलं की ती विरघळलीच. आई हे एकदम फळांचं का बोलते? चहा कसा झालाय? छान, मस्तच झालाय. तुमचा चहा घेऊन झाला असेल तर जरा बाहेर येता का? मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. हो का नाही, चालेल. माझं काम झालंय वाटतं. माझा बाण बरोबर लागलाय. तर तुमच्या साहेबांना सांगा मला जमणार नाही. त्यांनी मला कारण विचारल्यानंतर मी त्यांना सांगतो काय सांगायचं. साहेबांना कळलं तर अवघड होईल. साहेबांना वाटलं आपणच कामात खोडा करतोय. ही संधी साहेबांना खुश करण्याची. हे थांबवलं पाहिजे. डॉक्टर थांबे. आम्ही तयार आहोत. बोल काय करायचं. सगळ्यात आधी तुम्ही माझ्याशी आदरानं बोला. त्याचं काय, गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात. कळलंय आम्हाला. बोला काय करायचं. आता काम करायला मजा येईल. तर काय करायचं आपल्याला? वा डॉक्टर, काय डोकं आहे तुझं. तुमचं ओ सरपंच, बाजारा नाही आपल्या यांनी हे केलंय. मला काय माहित कुणी काय केलंय ते. अहो सरपंच, ही पतसंस्था आपल्या नाम्यानं उघडली. नाम्या शेटनं उघडली पतसंस्था. आपल्या नाम्या शेटनं ही पतसंस्था उभी करून फार मोठे उपकार केलेले आहेत. सगळ्या जगाला हेवा वाटावा अशी गोष्ट आपल्या नाम्या शेटनं केलेली आहे. अरे मोफत दारूचं दुकान उघडलं असतं ना, अख्ख्या गावावर उपकार झाला असते. ते नाही जमणार तुम्हाला. पतपेढी काढली, त्याच्यात पैसे टाकायला आहे का गावा का कुणाकडे? हा, सगळे दारूवरच उडवतात पैसे. बरोबर बोललास. भारतवर्षाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जावं अशी गोष्ट आज आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये झालेली आहे. इथून पुढे 100 वर्ष नाही, हजारो वर्ष हा दिवस लोकांच्या लक्षामध्ये राहील जर ही पतसंस्था चालू राहिली तर. ओ सरपंच, हे अति होतंय. हा, तुम्ही आधीच जुनं कुठलं भाषण आहे ना ते पाठ करून बोलतायत. ते जुळवाजुळव दिसते, इथे नाही जात. ते जाते की मी घालतो की. तर आज या ठिकाणी संपलं भाषण त्या ठिकाणी. काय बोललाय सरपंच तुम्ही? एक नंबरी बोलाय. या खाली या. तेच काय ना, हे काय बोलले? हा, बरी बोलले. या खाली खाली. थँक्यू व्हेरी मच. या समारंभाची शान सर्वे सर्वा म्हणजेच आपल्या गावचं नाम्या म्हणजेच नामा शेठ यांना मी विनंती करतो की त्यांनी भावनेत गच्च 2 शब्द बोलाच. माझ्या आईचं स्वप्न होतं की मी खूप मोठं माणूस व्हावं, नाव कमवावं. माझी आई नेहमी म्हणायची, तुला अख्खं गाव नाम्या 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 म्हणतय ना, एक दिवस तू असं काम करशील ना, सगळे तुला नामा शेठ म्हणतील. आज यो दिवस आलाय बघा.
माझ्या आईने मला स्वप्न बघायला शिकवलं नसतं ना तर. तुम्हाला तर माहितीच आहे, गावात ज्या लोकांना गरज असते माझी, ज्यांना मदतीची अपेक्षा असते, ते सगळे लोक माझ्याकडे येतात आणि मी त्यांना नक्की मदत करतो. कारण गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात. आता तुमच्यापैकी कोणालाही माझी मदत लागली तर कधीही माझ्याकडे येऊ शकता. मी मदत करायला तयार आहे. डॉक्टर एक मिनिट. मला माहिती आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही मला खूप मानता, माझ्या प्रत्येक शब्दाला असं फुलासारखं झेलता, आणि असंच प्रेम तुम्ही या पतसंस्थेवर आणि नाम्यावर कराल याबद्दल माझी खात्री आहे. डॉक्टर हो, एक मिनिट. आता नाम्याची ही पतसंस्था शारदा सहकारी पतसंस्था मर्यादित कातळवाडी, आईचं नाव. मला खूप भारी वाटतंय. आता ही पतसंस्था गावाला विकासाचा आणि समृद्धीचा मार्ग दाखवणार आहे. त्यामुळे माझी गावकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही बिनधास्त तुमची रक्कम इथे ठेवू शकता, गुंतवणूक करू शकता. नाम्या तुम्हा सगळ्यांना नक्की 100% श्रीमंत करेल. पुढे येऊ नको. तिला मारून टाकीन मी. सोड तिला. पुढे येऊ नकोस. तिला सोड. तुझ्या तर आता आई तू बरी आहेस ना? त्याने तुम्हाला काही केलं तर नाही ना? डॉक्टर तू येडाय करे. आपलं काय ठरलं होतं? तुम्हाला खरी खरी थोबाडीत मारली डॉक्टर. अरे हळू बोल जरा, पाहुण्याच्या भरात झाले ते. तुम्हाला मागच्या वेळी समजावून सांगितलं होतं ना, या घराकडे वाकड्या नजरेने बघू नका. आता निघा, नाहीतर कोण ओळखणार नाही असे हाल करीन. सोडणार नाही तुला. तुमच्यासारखे 56 बघितलेत मी आतापर्यंत. निघा आणि जाताना तुमचं एक खेळणं घेऊन जा. ए चल रे, बघून घेईन तुला. डॉक्टर सोडणार नाही तुला. सोनू तू ठीक आहेस ना? डॉक्टर अंकल माफ करा, तुम्ही तुमच्या घराचे दरवाजे माझ्यासाठीचे बंद केले होते. इथे येऊ नका असंही सांगितलं होतं, पण मी तरीही आलो. कारण आजीच्या आणि सोनूच्या जीवाचा प्रश्न होता. मला इथे नव्हतं यायचं, पण माफ करा. माझ्यामुळे तुमच्या चारित्र्यावर चिंतोड नाही पडू द्यायचं मला. येतो मी. डॉक्टर अहो काही काय बोलताय? माझी चूक झाली. मी तुम्हाला एवढं बोलायला नको होतं डॉक्टर. मी माणसं ओळखायला नेहमीच चुकते. खरंच डॉक्टर, तुम्ही देव माणूस आहात. तुम्ही आज माझ्या मुलीच्या आणि माझ्या चारित्र्यावर शिंतोडे पडण्यापासून वाचवले आम्हाला. मी तुमचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. येतो. काळजी घ्या.